अर्जुन आता शांत होता, पण त्याच्या मनात अजूनही एक प्रश्न होता. हे सगळं समजतंय, पण मन स्थिर राहत नाही. तो कृष्णाकडे पाहत म्हणाला, मन खूप चंचल आहे, वाऱ्यासारखं. ते कधीच एका ठिकाणी थांबत नाही. मी त्याला कसं नियंत्रित करू? हा प्रश्न फक्त अर्जुनाचा नव्हता. हा प्रत्येकाचा प्रश्न आहे. जेव्हा आपण अभ्यास करायला बसतो, पण मन मोबाईलकडे जातं. जेव्हा आपण ठरवतो, आज फोकस करायचं, पण काही मिनिटातच आपण विचलित होतो. मन आपल्याला ऐकतच नाही. कृष्ण शांतपणे ऐकत होता आणि मग तो म्हणाला, हो अर्जुना, मन नक्कीच चंचल आहे. ते स्थिर करणं कठीण आहे. पण मग त्याने पुढचं वाक्य सांगितलं, जे सगळं बदलतं. पण अभ्यास आणि वैराग्याने ते नियंत्रित करता येतं. अर्जुन थोडा थांबला, कारण उत्तर सोपं होतं, पण त्यात मेहनत होती. अभ्यास म्हणजे वारंवार प्रयत्न करणं. पुन्हा पुन्हा मन भटकत असेल तरी त्याला परत आणणं. आणि वैराग्य म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला विचलित करतात त्यांच्यापासून थोडं दूर राहणं. कृष्ण पुढे म्हणाला, ज्याचं मन नियंत्रणात नाही त्याच्यासाठी हे सगळं कठीण आहे, पण ज्याने मन जिंकलं आहे त्याच्यासाठी काहीही अशक्य नाही. अर्जुन ऐकत होता, आणि यावेळी तो फक्त समजत नव्हता, तो स्वीकारत होता. कारण त्याला कळलं होतं की खरा शत्रू बाहेर नाही, तो आपल्या आत आहे, आपलं मन. आपण सगळेच या लढाईत आहोत. फोकस करायचं असतं, पण होत नाही. थांबायचं असतं, पण मन धावत राहतं. पण कदाचित उत्तर कठीण नाही, ते साधं आहे. थोडं थोडं सुधारत जा, दररोज. मन पळेल, पण तू हार मानू नकोस, कारण एक दिवस तूच तुझ्या मनाचा मालक होशील, आणि त्या दिवशी तुझ्यासाठी काहीच अशक्य राहणार नाही.